अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। मन्मथ प्रिय शिवा प्रती त्याची पाहुनिया भक्ती, विषयी उदास पाहुन संतोषला पंचानन। वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची ती खाणी, विषयी उदास पाहुन संतोषला पंचवदन। लक्ष्मण म्हणे त्याते स्तवा सुख देतो भक्ताते, विषयी उदास पाहुन संतोषला पंचानन। शिवहर त्रैलोक्य संपालेक्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंदी त्याची पाहुनिया भक्ती, विषयी उदास पाहुन संतोषला पंचवदन। सावरगाव नगरीचे आराध्य मृदंगाचार्य, भजनी मंडळे अशा सर्वांच्या सोबत शिवभक्तीचा उदय करणारा संकल्प या रजत महोत्सवाच्या निमित्तानं सावरगाव नगरीमध्ये संपन्न होत आहे। देह पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही। शैले शैलेन माणिक्यम मौतिकम न गजे गजे, साधवो नहीं सर्वत्र चंदनम नहीं वने वने। चंदन कोणत्याही वनामध्ये सापडत नाही, त्यासाठी मलयगिरीचा पर्वत, माणिक्य कुठेही सापडत नाही। शैले शैलेन माणिक्यम, त्याकरता विशिष्ट असा शैल्य पर्वत असावा लागतो। मौतिक्य सुद्धा कुठेही सापडत नाही, त्यासाठी विशिष्ट हत्तीने हवे लागते। तसं साधू सर्वत्र सापडत नाही, त्यासाठी तो अधिकार प्राप्त करावा लागतो। असे अधिकार प्राप्त झालेले साधू वीरशैव धर्मामध्ये दोन आहेत। पहिले म्हणजे वीरशैव धर्माचा वाङ्मयीन पाया ज्यांनी रचला असे संत शिरोमणी मन्मथ माऊली, आणि दुसरे ज्याने वीरशैव लिंगायत समाजाच्या वाङ्मयीन धर्माचा कळस बसवला असे शिवसंत वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज। ते कुठेही साधू भेटणार आहेत का? भेटत नाहीत, कारण महाराज त्यांनी केलेलं तप, जप, ध्यान, धारणा, योग, ज्ञान, भक्ती, वैराग्य, औदार्य, ऐश्वर्य, यश, श्री या संतांनी हे जे प्राप्त केलेलं आहे ते प्राप्त करण्याकरता जन्म ज्यावेळी घेतला संतांनी, तो जन्म काय तुमच्या आमच्यासारखा जन्म घेतलाय का? नाही महाराज। तुमचा आमचा जन्म जो येतो त्याला परिच्छा प्रारब्ध म्हणतात। तुमचा आमचा जन्म आपल्या इच्छेनं झालाय का? नाही, परिच्छा प्रारब्धानं झालेला आहे। गल्लीनं जी कुत्री फिरतात त्यांचा जो जन्म होतो अनइच्छा प्रारब्धानं, इच्छा नसताना जन्माला आले याला काय म्हणायचं? अनिच्छा प्रारब्धानं। पण संत ज्या ज्यावेळी जन्माला येतात त्याच्या पाठीमागचं कारण आहे। काय कारण आहे? शिवभक्ती लोप झाली। काय कारण आहे? शिवभक्ती लोप झाली होती, अधर्माचा वाढ होत होता,
आणि म्हणून मन्मथ माऊलीसारख्या आणि वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांच्या सारख्या संतांनी जन्म घेतला आणि काय केलं? परोपकाराय पुण्याय. ज्या पद्धतीनं नदी परोपकाराकरता प्रवाहित होते, गाय परोपकाराकरता दूध देते, वृक्ष परोपकारासाठी फल आणि ऑक्सिजन आणि सावली देतात, तसे संत सुद्धा परोपकारासाठी शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी झिजवतात. आणि म्हणून जगाच्या पाठीवर संत महान आहेत, कारण त्यांचे विचार महान आहेत आणि त्यांच्या विचाराला आणि तपाची साधना आहे. आणि म्हणून आज जो चिंतना करता अभंग निवडला, त्या अभंग वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या चिंतनातला अभंग आहे. दोन संत भेटल्यावर काय होतं? मी तुम्हाला प्रश्न करतो, दोन जावा भेटल्यावर काय होतं? असं आहे? एवढं फेमस आहे का गाव? दोन हाले भेटल्यावर काय होतं? दोन कुत्री भेटल्यावर काय होतं? भांड्याला भांड लागल्यावर काय होतं? वादच होतो. पण दोन संत भेटल्यावर काय होतं? तर त्या ठिकाणी संवाद चालू होतो महाराज, संवाद. आणि तो संवाद लक्ष्मण महाराज आणि मन्मथ माऊलींनी ध्यान योगातून प्राप्त केलेला आहे. आणि त्या ध्यान योगातून लक्ष्मण महाराजांनी कोणते उद्गार काढले मन्मथ माऊलींच्या बद्दल हे प्रतिपादन करणारा आजच्या चिंतनातला अभंग आहे. शिवहर बघा, तीन प्रकारे माणसाच्या जीवनामध्ये चिंतन होत असतं. एक वादातून होतं, एक विवादातून होतं आणि एक संवादातून होतं. वादातून होतं त्याला दगड मारतात. उदाहरणार्थ गावातले कुत्रे मी पहिल्यांदाच सांगितलं, गावातले हाले पहिल्यांदाच सांगितलं, भांडे पहिल्यांदाच सांगितलं. ह्यांचे जे वाद चालू झाले तर यांना काय म्हणतात? वाद. आणि या वादातून एक तर पोलीस स्टेशनला जावं लागतं, एक तर जेलमध्ये जावं लागतं, लयच मोठा झाला तर फाशीला जावं लागतं, आहे की नाही? म्हणून वाद काय कामाचा नाही. पुढं या विवाद सुद्धा काय कामाचा नाही. विवाद कोण करतो? शास्त्र माहिती आहे, पुराण माहिती आहे, इतिहास माहिती आहे, पण त्याचा वापर चुकीच्या ठिकाणी करतो. दोन मित्र काशीला शिकायला गेले, काशीवरून घरी परतले आणि घरी परतताना अवकाळी पाऊस पडला महाराज. अवकाळी इकडे पडतो का अवकाळी? अवकाळी पाऊस पडला आणि अवकाळी पाऊस पडल्यामुळं नदीला पूर आला. नदीला पूर आला. दोघांनी कपडे एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधले आणि नदी पहिलं तीराकडे येण्याचा प्रयत्न केला. एक जण पलीकडे आला आणि एक जण प्रवाहामध्ये अडकला आणि वाचवा 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 करू लागला. तितक्यात प्रवाहाच्या अलीकडे आलेल्या त्याच्या मित्रानं पुस्तक काढलं, वाचवण्याचं शास्त्र काय आहे. काय काढलं? नाथा. वाचवण्याचं शास्त्र काय आहे? तर त्या ठिकाणी असं लिहिलं होतं, एखादी वस्तू बुडत असेल, एखादी वस्तू बुडत असेल तर त्यातली अर्धी तरी वाचवली पाहिजे. आता ह्याचं अंग अर्ध बुडालं होतं पाण्यामध्ये आणि अर्ध वर होतं. जे दिसतंय तेवढं तरी वाचवावं म्हणून जवळची तलवार घेतली आणि काय केलं? याला काय म्हणायचं? शास्त्र शिकला, पण ते शास्त्र विवादाकरता वापरलं महाराज, विवादाकरता. परिणाम चुकीचा झाला. ज्ञान होतं, पण ते ज्ञान वापरायचं कुठं हे संतांच्या सानिध्याशिवाय कळत नाही, हे संतांच्या विचाराशिवाय कळत नाही आणि संतांच्या पारायणाशिवाय कळत नाही. आणि म्हणून जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय असतील तर ते संत आहेत. शिवहर लिंगायत धर्मामध्ये परंपरा अनेक आहेत बघा. एक देवाला मानणारी परंपरा आहे, एक पंचाचार्यांना मानणारी परंपरा आहे, एक संतांना मानणारी परंपरा आहे, एक शरणांना मानणारी परंपरा आहे.
परंपरा जरी वेगवेगळ्या असल्या पण परंपरेमध्ये असणारं तत्व मात्र एक आहे, लक्षात ठेवा। या ठिकाणी माणसं वेगवेगळी आहेत, कोणी ब्राह्मण असेल, कोणी क्षत्रिय असेल, कोणी वैश्य असेल, कोणी शूद्र असेल, कोणी लिंगायत असेल, कोणी साडी असेल, कोणी माळी असेल, वेगवेगळी माणसं आहेत। ही माणसं म्हणजे विहिरीवर आलेल्या घागरी आहेत। ह्या देव म्हणजे विहीर आहे आणि या विहिरीवर आलेल्या ह्या घागरी आहेत। घागरी जरी वेगवेगळ्या असल्या पण घागरीमधलं पाणी मात्र एक आहे, एवढं लक्षात असू द्या। मग काय होतो? संवाद होतो। घागरीतलं पाणी एक आहे हे लक्षात आल्यानंतर ना संवाद होतो। घागरीतलं पाणी वेगळं आहे असा भेदबुद्धी निर्माण झाली की मग विवाद होतो। मग जन्म विवादासाठी झाला की संवादासाठी झाला? संवादासाठी झाला। आणि आम्ही कशामध्ये घालवला? हा, विवादामध्ये। बघा किती स्वाभिमानानं सांगतात विवादासाठी घालवला म्हणे। विवादासाठी जन्म नाहीये, जन्म हा संवादासाठी। मग संवादासाठी लागतं काय? संवाद करण्यासाठी काय लागतं तर सांगितलं, संवादासाठी सर्वात अगोदर ज्ञाना अगोदर प्रेम लागतं, प्रेमानंतर ना भक्ती लागते आणि भक्तीनंतर ना ज्ञान लागतं। आणि म्हणून वीरशैव लिंगायत धर्मामध्ये जी भक्ती सांगितली ती ज्ञानोत्तर भक्ती आहे, नुसती भक्ती नाही। भक्ती करा पण त्या ठिकाणी अगोदर ज्ञान प्राप्त करा। ज्ञानोत्तर भक्ती माणसाला मोक्ष देते, ज्ञानोत्तर भक्ती माणसाला पुरुषार्थ देते, ज्ञानोत्तर भक्ती माणसाला नित्य अनित्याची ओळख करून देते, ज्ञानोत्तर भक्ती माणसाला शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे याची ओळख करून देते। याचा अर्थ असा आहे, ज्ञानोत्तर भक्ती काय करते? अनित्यानि शरीरानि विभो नैव शाश्वतः नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रह। ज्ञानोत्तर भक्ती कर्तव्य धर्माची ओळख करून देते। ज्ञानोत्तर भक्ती शरीर अनित्य आहे आणि आत्मा मात्र नित्य आहे याची ओळख करून देते। आणि त्या भक्तीचा प्रचार, त्या भक्तीचा प्रसार आणि त्या भक्तीला आत्मअनुसंधान ज्यांनी केलं ते म्हणजे वीरशैव लिंगायत धर्माचे वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज। किती मोठा अधिकार आहे बघा। आणि असे दोन संत जवळ आले बघा। मी परवाच तुम्हाला आत्ताच सांगून गेलो बघा काय होतं बघा। गुनी गुनी को मिले तो मिले दो दो बात और गदा गधे को मिले तो मिले दो दो लात। आपला सप्ताह कशासाठी? लातसाठी की गुण वाढवण्यासाठी? गुण वाढवण्यासाठी। निश्चितच चांगलं बोलले, कारण 25वा सप्ताह आहे, सामान्य सप्ताह नाही हा। कितवा सप्ताह आहे? 25 म्हणजे रजत महोत्सव म्हणतात त्याला, रजत महोत्सव। रजत महोत्सव म्हणजे आता लोखंडाची चांदी झाली आपल्या आहे की नाही। आता काही वर्षांनी सोनं होणार आहे की नाही। आणि चांदी झाल्या झाल्या काशी महास्वामीजींचं आगमन आहे बघा। सामान्य व्यक्तीचं आगमन आहे का? पादाग्र रेणव यत्र पतंती शिवयोगिनाम तदैव सदनम पुण्यम पावनम ग्रहमेदिनाम असं सांगितलं जातं। ज्या संतांचं आचार्यांचा पदपर्श भूमीला होतो ती भूमी पवित्र होते, त्या भूमीतलं घर पवित्र होतं। अशा महान जगद्गुरू काशी महास्वामीजींचं आगमन सावरगाव नगरीमध्ये होतंय म्हणजे सावरगाव नगरीचं काहीतरी भाग्य आहे। हे पुण्य कमवल्याशिवाय मिळत नाही आणि त्यातल्या त्यात काशी जगद्गुरूचं तरी। कारण मी 12 वर्ष त्या ठिकाणी राहिलेलो आहे, कारण ज्ञानाचे सागर आहेत, करुणामय रस त्यांच्या अंतरंगामध्ये भरलेला आहे। ज्ञानाचा सागर म्हणण्यापेक्षा ज्ञानाचं आकाश आहे ते आकाश। अशा पद्धतीचा महान जगद्गुरूंचं आगमन आपल्या गावामध्ये म्हणजे आपल्याला ही ज्ञानपर्वणी प्राप्त होणार आहे। बऱ्याच जणांना प्राप्त होतं पण काशी महास्वामीजींचं आगमन सर्वांना त्यांचं दर्शन, त्यांचे विचार आणि त्यांचा आशीर्वाद। लक्षात ठेवा, मनुष्य जन्मामध्ये आवाज बदलला बरं का, ह्याला या आवाजाकडे लक्ष ठेव बरं का। हां, शिवहर आठवण करून गेलं। आज एक आवाज हरवला म्हणते आहे की नाही।
गान कोकिला म्हणून ज्या मातेला संबोधित केलं जायचं, नवे नवे भारताला गायनाच्या माध्यमातून वेड लावणं, परिसराला गायनाच्या माध्यमातून वेड लावणं लय सोपं आहे, पण अख्ख्या विश्वाला गायनाच्या माध्यमातून वेड लावणं त्यासाठी खूप मोठी कृपा लागते. अशी काय नाव त्यांचं, आशा भोसले यांचं आज निधन झालेलं आहे. त्यांच्याही आत्म्याला शांती या रजत महोत्सवाच्या निमित्तानं गावकऱ्यांच्या वतीनं लाभू दे असं चिंतन करतो आणि पुढे जातो. शिवहर काशी जगद्गुरूंच्या बद्दल आपण बोलत होतो. तुम्हाला सांगतो एका वाक्यामध्ये काशीचं महत्त्व काय आहे. काशी म्हणजे काय माहिती आहे का, काशीवरून नुसतं कुत्रं जरी आलं तर त्याची पूजा केली जाते. महाराज काशीतून आलेलं आहे म्हणून त्या कुत्र्यामध्ये सुद्धा, श्वानामध्ये सुद्धा देव पाहण्याची संस्कृती भारत देशाची आहे महाराज. आणि हे तर आमचे चालते बोलते देव आहेत. कसले देव आहेत, चालते बोलते देव आहेत. आणि त्यांचं आगमन म्हणजे ज्ञानाचं आगमन आहे. काशी शब्दाचा अर्थ असा आहे, काश्याम मरणाम मोक्षः. काशी जिवंतपणे आनंद देतेच देते, पण मेल्यानंतरना सुद्धा आनंद देते. तिचं नाव काशी आहे. काशी कुणाला म्हणावं. एक जण म्हणला काशी केली का मी म्हणलं काय. काशी शब्दाचे दोन अर्थ होतात. एक काशी करणं ते वेगळं आणि काशीला जाऊन आलो त्याचा अर्थ असा होतो की बाबा काश्यते प्रकाश्यते अनेन इति काशी, म्हणजे प्रकाश देणारी, ज्ञान देणारी, नवे नवे अभ्युदय देणारी काशी. आणि ती काशी उद्या सावरगाव नगरीमध्ये अवतरणार. म्हणजे काय, निश्चितच तुम्ही प्राप्त केलेल्या पुण्याचा उदय होणार. ज्या पद्धतीनं सूर्य उदयाला आल्यावर कमळ उदयाला येतो की नाही, बघितलं की नाही कमळ कधी, फक्त मध्याचं बघू नका कधी कधी ओरिजिनल ही बघा आहे की नाही. त्यासाठी पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही चालवावी लागते. ते सरोवराशिवाय कमळ येईना, कुठंही येत नाही ते कमळ. मग सूर्य उदयाला आल्यावर कमळ जसा उदयाला येतो तसं महान संत यांचं आगमन झाल्या अज्ञानाचा काय होतो, ऱ्हास होतो. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. एवढं मोठं महत्त्व संतांचं आहे. आत्तापर्यंत काय झाला, उपोद्घात झाला. उपोद्घात म्हणजे काय झालं, अचानक महाराज घरी आले. महाराज उपोद्घात म्हणजे सांगतो तुम्हाला, अचानक महाराज घरी आल्यावर गाय नको घरात, म्हैस नको घरात, दूधच नव्हतं घरात. आणि मग काय कर, महाराज आलेत बाई काय तर चहा वगैरे ठेवायचं. मग शेजाऱ्याच्या घरामध्ये वाटी घेऊन दूध आणायला गेली. आता गेल्या गेल्या दूध मागता येते का हो. जिच्या घरामध्ये गेली ते घर कामामध्ये बिझी होतं आणि त्या घरात जे आहे ते सांगणं. एकाला शुगर झाली होती आणि डॉक्टरला भेटायला गेला महाराज. डॉक्टरनं सांगितलं अंगठा काढायला लागतोय. त्यानं म्हणले 1000 रुपये जास्त घ्या पण काढू नका. डॉक्टर म्हणलं ठीक आहे आम्हाला काय अंगठा काढला नाही महाराज. अंगठ्यातला रोग गुडघ्यात आला महाराज. डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी सांगितलं आता गुडघा काढायला लागतोय. पुन्हा 1000 दिले. ठीक आहे म्हणले. पुन्हा मांडीत आला रोग. मांडीतला रोग आल्यानंतर डॉक्टर जवळ गेले. डॉक्टर म्हणजे आता मांडीतून पाय काढायला लागले. आणि आता जर मांडीतून पाय काढला नाही तर येणाऱ्या वेळी तुम्हाला घरातून बाहेर काढावं लागेल म्हणले म्हणजे जे काढावं लागतं ते काढल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे अज्ञान गेलंच पाहिजे. लक्षात आलं का. अज्ञान गेलं पाहिजे, अनात्मवृत्ती गेली पाहिजे, अंधार वृत्ती गेली पाहिजे. आणि त्याकरता संतांची संगती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून मन्मथ माऊलींनी समाजासाठी, या राष्ट्रासाठी, नवे नवे या देशासाठी, या धर्मासाठी काय योगदान दिलं या अभंगाच्या माध्यमातून आम्हाला स्पष्ट केलेलं आहे. मन्मथ प्रिय शिवाप्रती त्याची पाहोनिया भक्ती. मन्मथ माऊलींची भक्ती कशी होती हो. भक्ती कशी आहे पहा. श्रवणम कीर्तनम शंभो, स्मरणम पादसेवनम, अर्चनम कीर्तनम दास्यम,
सख्यम आत्म निवेदनम, ही 9 प्रकारची भक्ती आहे. या 9 प्रकारच्या भक्तीच्या द्वारे मन्मथ माऊलीने काय केलं तर सांगितलं बाबा. श्रवण भक्तीच्या माध्यमातून काय केलं तर सांगितलं, श्रवण मनन निदिध्यासे साक्षात वस्तू भेटे विश्वासे. आम्हाला वस्तूची प्राप्ती करायची आहे. मला वाटतं या ठिकाणी किडा अडकलाय, काढता का? हळू काढा नाही तर मानशीला त्याला. शिवहर मन्मथ प्रिय शिवाप्रती त्याची पाहुनिया भक्ती. आता बघा भक्ती कशी आहे. श्रवण भक्तीचं आपण चिंतन करतोय. श्रवण भक्तीचं उदाहरण सांगितलं की बाबा वस्तूची प्राप्ती सर्वांना हवी आहे, यासाठी सर्वजण आलेत. रजत महोत्सवी अखंड शिवनाम यज्ञाचा उद्देश काय आहे. या ठिकाणी ब्रह्मचारी आहेत, गृहस्थी आहेत, वानप्रस्थी आहेत, संन्यासी आहेत. प्रत्येकजण काही ना काहीतरी उद्देश घेऊन आलेला आहे. काय उद्देश आहे? ब्रह्मचर्यांना ज्ञानाची प्राप्ती व्हावी, गृहस्थ्यांना धनाची प्राप्ती व्हावी, वानप्रस्थ्यांना तीर्थाची प्राप्ती व्हावी आणि संन्यासाला मोक्षाची प्राप्ती व्हावी. हा उद्देश आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आणि हा उद्देश पूर्ण करायचा असेल तर काय करा? श्रवण मनन निदिध्यासे साक्षात वस्तू भेटे विश्वासे. श्रवण केलं पाहिजे. पण आमचं श्रवण कसं आहे? नळी फुंकली सोनाराने आणि इकडून तिकडे जाय वारे, आहे की नाही? श्रवण कसं पाहिजे? कानी ठेवून मन करा कीर्तन श्रवण. चिंतन किती सुंदर मानले बघा. आम्हाला वस्तूची प्राप्ती करायची आहे आणि त्याकरता श्रवण करायचं आहे. बरोबर आहे मी काय बोलतोय ते? हां. आणि मग या ठिकाणी वस्तूची प्राप्ती करण्यासाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका. माणसाजवळ विवेक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विवेकाशिवाय वस्तूची प्राप्ती होत नाही. एक आजी बाजारामध्ये मडकं आणायला गेली, विवेकच नव्हता. मडकची परीक्षा कशी घ्यायची? मडक्याची परीक्षा कशी असते? उन्हाळ्यामध्ये आजीनं घेतली असेल की त्याला कसं करतात? वाजवतात, आहे की नाही? कशासाठी वाजवतात? परिपक्व आहे की नाही पाहण्याकरता वाजवतात. दुसऱ्यांदा काय? दुसरी परीक्षा काय आहे मडक्याची? त्या मडक्याला घेऊन आतल्या भागानं सूर्याला पाहतात. कशासाठी? छिद्र आहे की नाही पाहण्याकरता. आणि त्यामधून पास झाल्यानंतर ना मग किंमत ठरवतात. 100चं असलं तर 50ला मागतात, आहे की नाही? आणि मग मडकं विकत आणतात. बघा, साधारण मडक्याला घरामध्ये आणायचं असेल तर 3 परीक्षा आहेत. आता देवाला मनुष्याचा जन्म तुम्हा आम्हाला द्यायचा आहे, मग देव किती परीक्षा घेत असेल? घेतली असेल की नाही देवानं परीक्षा? परीक्षा घेऊन सुद्धा आल्यावर काय केलं आम्ही? पत्नी मेरा गुरु, बाल बच्चे साधू, अब पूजा किसकी करू, हेच आपण केलं. पण संतांनी याच्या विपरीत केलं. आम्ही ज्ञानाचा वापर कशासाठी करतो? विवादासाठी करतो. विद्या विवादाय धनम मदाय. धन कशासाठी वापरलं आम्ही? विवादासाठी वापरलं. विद्या विवादाय धनम मदाय. धन मद दाखवण्यासाठी. शक्तिम परेशाम परपीडनाय. शक्ती कशासाठी वापरली? परपीडा देण्यासाठी. संतांनी मात्र याच्या विपरीत केलं. ज्ञानाय दानाय यच रक्षणाय. संतांनी विद्येचा वापर ज्ञानासाठी, धनाचा वापर दानासाठी आणि
शक्तीचा वापर कशासाठी केला? रक्षण करण्यासाठी केला. आणि म्हणून संत महान झाले. आम्ही जिथं आहे तिथंच आहोत. शिवहर आणि अशा सर्व वृत्तींना मन्मथ माऊली विवेकबुद्धीनं जाणत होते. आणि म्हणून मन्मथ माऊलींचा विवेक काय आहे हे सांगायचं म्हटलं तर मन्मथ माऊलींनी एका वाक्यात सांगितलं, एका ओवीमध्ये सांगितले. मन्मथ माऊली काय म्हणतात बघा, जे नर करती शिवधर्म आचरण तयाचे तुटे जन्म मरण. मनुष्य जन्माचं अंतिम उद्दिष्ट सांगितलं. जन्म मरणातून सुटका म्हणजे मनुष्य जन्माची श्रेष्ठता. मनुष्य जन्म श्रेष्ठ का आहे? तो सत्संग करतो म्हणून श्रेष्ठ आहे. मग मनुष्य जन्मामध्ये येऊन सत्संग का करावा? कारण कामधेनू कामना करील ते देते, कल्पतरू कल्पना करील ते देतो, पण सत्संग जन्म मरणाची सुटका देतो. आणि म्हणून सत्संगत्वे निसंगत्व, म्हणून सत्संग करण्यामध्ये आपण आलो पाहिजे. आणि असा सत्संग गेल्या 8 दिवसापासून गावामध्ये अनेक शिवाचार्य, अनेक कीर्तनकार, गायक वादक मंडळी, भजनी मंडळे, मृदंगाचार्य, पेटी मास्तर, परिसरातील सर्व भजनी मंडळे आली आणि त्यांनी काय केलं? शिवजागर केला. शिवजागर कशासाठी केला? असं सांगितलं जातं, शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम आचरेत लक्ष्यम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा शिवम यजेत. काय सांगितलं? 100 कामं पडली असतील तर आधी पंक्तीला बसा, 100 कामं पुन्हा करा, आहे की नाही? 100 कामं पुन्हा करा, पण अगोदर काय करा? जेवण करा. जेवण करा. आधी पोटोबा आणि मग हे पटलं असेल तुम्हाला. अशामध्ये जे जगतात ना त्यांना नास्तिक म्हणतात. नास्तिक असे किती जण आहेत आपल्या गावात? हात वर करा. एकही नाही. मांजर सुद्धा पाप डोळं झाकूनच करते महाराज. जाऊ दे, आपल्याला तिकडे जायचं नाही. मला काय सांगायचं आहे? शतम विहाय भोक्तव्यम, 100 कामे सोडा पण अगोदर जेवण करा, हा सिद्धांत नास्तिकांचा. सहस्त्रम स्नानम आचरेत, आता आस्तिकाचा सिद्धांत सांगितला. 1000 कामं शिल्लक राहिली असतील पण सुचिरभूत म्हणजे स्नान राहिलं असेल, सुचिरभूत म्हणजे विभूती लावणं, रुद्राक्ष परिधान करणं, लिंग पूजा करणं, लिंग तीर्थ घेणं, लिंग प्रसाद शिल्लक राहिला असेल तर काय सांगितलं? 100 कामे सोडा, 1000 कामे सोडा पण अगोदर काय व्हा? सुचिरभूत व्हा. भाळी भस्म लिंग गळा, भाळी भस्म भारी भस्म लिंग गळा, शोभे रुद्राक्षाच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. काय सांगितलं? ही सुचिरभूत होण्याची दुसरी पायरी. पहिली पायरी काय सांगितलं? स्नान करणं. दुसरी पायरी काय सांगितलं? विभूती भस्म रुद्राक्ष धारण करणं, तीर्थ आणि प्रसाद घेणं, ही तिसरी पायरी सांगितली. आणि चौथी पायरी काय सांगितली माहिती आहे का? जी काय सांगितलं? लिंगार्पित कर्म परम हाची धर्म जाणून या वर्म प्राणी सुखावला. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? की बाबा तुम्हाला सुचिरभूत व्हायचं असेल तर लिंगाला अर्पण काय करावं आणि काय करू नये एवढं जरी कळालं तर तुम्ही सुचिरभूत होता. आहे की नाही? लिंगाला काय अर्पण करावं, काय अर्पण करू नये एवढं जरी कळालं तर आपण काय होतो? पवित्र झाला आत्मा. पण आपल्याला कळतंय का? ते लिंगाला अर्पण करता काय बी येत नाही म्हणून आमचे लिंग खुंटीवर आहेत. एकाला विचारलं का रे लिंग घातला नाही? ते म्हणलं आमची गाडी कुठेही थांबते म्हणला. असं आहे बघा, काय करावं. आणि म्हणून लिंग पाहिजे मला. लिंग आमुचे जीवन, लिंग ब्रह्म सनातन. संतांनी जन्म कशासाठी घेतला? लिंग तत्व म्हणजे काय हे आम्हाला कळालं पाहिजे. आणि हे जर जाणे अगोदर कळालं नाही तर मग विचार कोणता केला जन्माला येऊन? जाणे आहे हो सर्वाशी, करा विचार मनाशी. मनाला विचार करा ना कधीतरी. पण मन जाग्यावर असलं तर, कारण एवढं मन चंचल आहे. आता कीर्तनाला 1000 जण बसलेले आहेत पण मनानं किती जण हित आहेत?
अर्धी मन तर चपलावच असतील. हाय की नाही जायस तो? मन अत्यंत श्रेष्ठ आहे, पण कुणाचं मन श्रेष्ठ आहे? ज्याच्या मनाला स्थिरता प्राप्त झालेली आहे. मन स्थिर करण्यासाठी काय करावं लागतं? मार्ग चांगला भेटावा लागतो. मार्ग दोन प्रकारचा आहे, श्रेय मार्ग आणि प्रेय मार्ग. श्रेय मार्ग म्हणजे लगाम असलेला घोडा आणि प्रेय मार्ग म्हणजे लगाम नसलेला घोडा. आता जावयाला घोडा कोणता आणावा? लगाम असलेला की लगाम नसलेला? लयच इच्छा ठेवत असेल तर लगाम नसलेला आणायचा. इच्छाच संपते का दणक्यात. लॉकडाऊन मध्ये मामा लग्न होतं आणि जावई म्हणला घोडा आणा घोडा. आता माणसं भेटणार लॉकडाऊन मध्ये लग्नाला, पंडित भेटना, जंगम भेटना, महाराज भेटना, आता घोडा कुठून आणा? आता शेवटी जावयाची इच्छा पूर्ण करायची म्हणून गावातल्या सरपंचाला फोन लावला, घोडा आहे का हो? ते म्हणला घोडा आहे, ते लॉकडाऊनमुळे त्याला मोकळं सोडले, त्यामुळे त्याची लगाम काढून ठेवली म्हणले. असू दे म्हणले, जावयाला इच्छा झाली, द्या की पाठवून. कसा तरी घोडा आणला मंदिरासमोर, जावयाला बसवला. जावई तिकडं घोडा आहे तिकडंच. कशामुळं? लगाम नसलं. लगाम नाही. लगाम म्हणजे काय? संयम आहे, संयम. लगाम म्हणजे शम आणि लगाम म्हणजे दम. शम म्हणजे मनाचा निग्रह आणि दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह. इंद्रियांचा निग्रह आणि मनाचा निग्रह झाल्याशिवाय देवदर्शन होत नाही. माहिती आहे का तुम्हाला? देवाचं दर्शन घ्यायला सगळेजण जातात. काय सगळ्यांना देव दिसतो का? विचारा, आतापातूर किती जणांनी दर्शन घेतलं हरिहराचं? कुणाला फक्त माळच दिसली, कुणाला फक्त विभूतीच दिसली, कुणाला फक्त कुंकूच दिसलं, कुणाला फक्त तिथं चढलेले पैसेच दिसले, कुणाला तिथली ती जलधारा दिसली, फक्त पाणी वाहते, कुणाला फक्त पिंडच दिसली. पण देव कुणाला दिसला? देव पाहण्यासाठी काय लागतं? साधन कोणतं आहे? तर देव पाहण्यासाठी साधन सांगितलं, भक्तीचे धनुष्य, वैराग्य ती होळी, ज्ञान बाण सोडी देवावरी. किती सुंदर सांगितलेलं आहे. देवाला पाहायचं असेल तर भक्तीचं धनुष्य आहे का जवळ? नसेल तर तुमचं देवळामध्ये येणं व्यर्थ आहे. वैराग्य ती दोरी, वैराग्य आहे का? देवळामध्ये येणं व्यर्थ आहे. ज्ञानाची दोरी, ज्ञानाचा बाण आहे का? मग हे मिळतं कुठं? भक्तीचे धनुष्य, वैराग्य ती दोरी, ज्ञान बाण सोडी देवावरी. हा विचार कुठं मिळतो? संतांच्या सानिध्यामध्ये आल्यावर. पहा, मन्मथ माऊलींचा अभंग किती सुंदर आहे बघा. मन्मथ माऊलींच्या अभंगातून देवाच्या दर्शनासाठी काय करावं लागतं? पहिलं लक्षण सांगितलं, मन्मथ प्रिय शिवाप्रती त्याची पाहुणी या भक्ती. या पहिल्या चरणातून काय सांगितलं? मन्मथ माऊलींची भक्ती सांगितली. दुसरं चरण काय आहे? विषयी उदास पाहून संतोषला पंचानन. दुसऱ्या चरणातून वैराग्य सांगितलेलं आहे. तिसरं चरण काय आहे? वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची ठिकाणी. म्हणजे पहिलं चरण भक्तीचं, दुसरं चरण वैराग्याचं आणि तिसरं चरण ज्ञानाचं. म्हणून मी म्हटलं, भक्ती ते धनुष्य, वैराग्य ती दोरी, ज्ञान बाण सोडी देवावरी. हा अधिकार जर मिळाला तर माणसामध्ये देवत्व येतं, यामध्ये तीळ मात्र शंका नाही, असं लक्ष्मण महाराज सांगतात. आता वीरशैवांचं तत्वज्ञान काय आहे? किती सुंदर सांगितलं बघा. वीरशैवांचं तत्वज्ञान एकाच श्लोकातून सांगितलेलं आहे. एक एव शिव साक्षात चिदानंदमयो विभुः. आवाज खाली दिलेलाच नसतो, सगळा आवाज वरच आहे. एक एव शिव साक्षात चिदानंदमयो विभुः निर्विकल्पो निराकारो निर्गुणो निष्प्रपंचकः. देव कसा आहे सांगितलं बघा. देव एक आहे की अनेक आहेत? एक. म्हणजे आपल्या वीरशैव धर्मामध्ये एकेश्वर वाद आहे. अनेक देवता मान्य नाहीत. आपुला तो एक देव करून घेतला. आणि तो देव जर करता आला नाही तर काय होणार आहे? भटकती. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. जाणं येणं वाढणार आहे. आपला एक देव आहे. तो कसा देव आहे?
एक आहे मला मान्य आहे, पण कसा आहे विचारलं तर मुलगा आहे, नुसता मुलगा आहे म्हणू नका ना, तो कसा आहे सांगा ना. आमच्या चंदूसारखा आहे, नाकानं चांगला, डोळ्यानं चांगला, विभूती लावतो, सुंदर राहतो, सुंदर व्यापार करतो, असं काहीतरी सांगा ना त्या देवाबद्दल. देव आहे मुलगा असं जमणार नाही म्हणले. एक एव, देव एक आहे, मग कसा आहे. मग एक शब्दाचा अर्थ सांगितला, विभू आणि व्यापक आहे. विभू म्हणजे आकाशासारखा व्यापक आहे. कसा आहे, आकाशासारखा व्यापक आहे. आणि कसा आहे तुमचा देव सांगितलं, आकाशामधल्या सूर्याला आणि चंद्राला प्रकाश देणार आहे. आकाशामध्ये जो सूर्य आहे ना, त्या सूर्याचा प्रकाश कुणाचा आहे. न तत भासयते सूर्यो न शशांको न पावकः. आकाशातल्या चंद्र, सूर्य आणि चांदण्याला प्रकाश देणारा माझा देव आहे. आणखीन देव कसा आहे म्हणून सांगितलं पहा. आणखीन देव कसा आहे, एक एव शिव साक्षात चिदानंदमयो विभू. त्याचं लक्षण सांगितलं, एकाला लक्षण सांगितलं काय, तो चिदानंद स्वरूप आहे, आनंद स्वरूप. सावरगावमध्ये येत होतो आणि बेरई गाव संपलं. बेरई झाल्यावर दुसरं गाव कुठलं लागलं, मस्की. हां बस्ती लागली. बस म्हणजे काय असेल ते. मस्की लागल्यानंतर ना आमचा ड्रायव्हर म्हणला, गाव इथंच आहे की पुढं आहे म्हणला. म्हणलं मॅप टाक. गावाचं काय सांगावं म्हणले, सगळं बदलत चाललंय म्हणलं. आता मॅप टाकल्यावरती ड्रायव्हर म्हणला अजून 5 किलोमीटर आहे, चल म्हणलं. मग मला काय सांगायचं, मग वाटेमध्ये तरी शंका आली, गाडी थांबवली. एकाला विचारलं, गाव कुठं आहे रे म्हणलं. त्यानं सांगितलं, पिंपळाच्या झाडावर आहे. वाटत तुम्हाला एक पिंपळाचं झाड लागेल आणि त्या झाडापासून थोडं समोर गेलं की वळायचं. म्हणलं पिंपळाच्या झाडावर गाव आहे म्हणला. आता पिंपळाच्या झाडावर गाव आहे म्हणजे महाराजांना काय पिंपळाच्या झाडावर चढून जाऊ का आता. गावात कोणतरी म्हणतं की नाही, अमुक माणसाचं घर कुठं आहे म्हणल्यावर काय सांगतो आपण, पिंपळाच्या झाडावर आहे, वडाच्या झाडावर आहे, नदीवर आहे, हां म्हणतात की नाही. मग आता पिंपळाच्या झाडावर गाव आहे याचा अर्थ काय होतो, पिंपळाच्या झाडावर जायचं का नाही, त्या ठिकाणी वेगळा अर्थ लावला की पिंपळाच्या झाडाच्या आसपास कुठंतरी गाव आहे असा अर्थ आपण काढतो. तसं देव कुठं आहे, देव कुठं आहे हे पाहायला जे जे गेले ते सांगायला अजून मागं आले नाही. देव पाहावयाशी गेलो, देवाची भोवनी गेलो. लक्षात ठेवा. पण संतांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत. त्यांना जी समाधी भेटली ते सहदेह समाधी भेटलेली लक्षात ठेवा. त्यांनी पूर्ण देवाला समजलं आणि ते अभंगामध्ये उतरवलं आणि म्हणून त्यांच्या अभंगावर आज तुम्ही आम्ही कीर्तन करतो. हे त्यांचे उपकार आहेत. ते जर जन्माला आले नसते, संत जन्माला आले नसते तर काय झालं असतं, आकाशामध्ये सूर्य जन्माला आला नसता तर आपल्याला प्रकाश मिळाला असता का. तसं संत जन्माला आले नसते तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा उदय झाला नसता. हे संतांनी तुमच्या आमच्यावर केलेले उपकार आहेत आणि हे उपकार त्यांनी धारण केलेल्या वैराग्यामुळं आहेत, ज्ञानामुळं आहेत. एवढं मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शिवहर बघा, यावेळी आपल्या गावाचं भाग्य आहे. जवळजवळ सर्व शिवाचार्य आपल्या गावामध्ये कीर्तन करण्यासाठी आले आणि आपण शिवाचार्याला काय म्हणतो, षटस्थल ब्रह्मी म्हणतो. कशासाठी म्हणतो, एकाला विचारलं शब्र म्हणजे काय, तुम्हाला तर माहीत, मला म्हणले काय मग तू कशाला जे करतो म्हणलं, मग तुला माहीत नाही तर मला सांगा. ज्या इष्टीची पाटी वाचता येत नाही त्या इष्टीमध्ये जर बसलात तर तिकीट व्यर्थ जाणार आहे की नाही, जाणार आहे की नाही. ज्या इष्टीची पाटी वाचता येत नाही आणि जरी वाचता आली तर त्या गावाचं स्वरूप करता येत नाही आणि त्या इष्टीमध्ये जर बसलात तर फुकटचा प्रवास होणार आहे. आणि फुकटचा प्रवास करू नका, कारण प्रवासापेक्षा वेळ महत्त्वाचा आहे. आणि ज्याला वेळेची किंमत नाही तो जीवनामध्ये कधीच मोठा होऊ शकत नाही. आपला विषय काय आहे तो लक्षात घ्या.
श आणि ब्र म्हणजे काय? षटस्थल ब्रह्मी या शब्दाचा अर्थ काय होतो तर सांगितलं. श म्हणजे षटस्थल. षटस्थल म्हणजे कोणकोणते षटस्थल आहेत? भक्त, माहेश्वर, प्रसादी, प्राणलिंगी, शरण आणि ऐक्य. मी काय म्हणतोय लक्षात आलं की भक्त, माहेश्वर, प्रसादी, प्राणलिंगी, शरण आणि ऐक्य या स्थलांना विवेकबुद्धीनं जाणणारा त्याला काय म्हणायचं? षटस्थल. आणि 108 म्हणजे काय? 12 राशी आणि 9 ग्रह आहेत. 12 गुणुले 9 = 108. 12 राशीमध्ये जन्माला आलेल्या भक्तांचा उद्धार करणारा आणि त्या भक्तांच्या पाठीमागं लागलेले जे जे ग्रह आहेत त्या ग्रहावर उपाय सांगणारा जे तत्व आहे त्याला काय म्हणायचं? 108 षटस्थल ब्रह्मी. आम्ही काय करतो? ये रे माझ्या मागल्या आणि ताकण्या चांगल्या. एक जण काल मला घोषणा देऊ लागला माझ्या नावाची, वेदाचार्य महाराज की जे. डोक्यालाच हात लावला. अरे माझं नाव वेदाचार्य नाही रे. म्हटलं माझं नाव दिगंबर आहे. दिगंबर नाव ठेवण्यासाठी आमच्या भक्तांनी 1 कोटी रुपये 2010 खर्च केला होता. किती खर्च केला होता? 1 कोटी खर्च केला होता. 5 जगद्गुरू आले होते. लाखोनं आमच्या माटोऱ्याला विचारा, सगळं माहीत आहे. लाखोनं शिवभक्त आले होते दिगंबर नाव ठेवायला, तरीसुद्धा लोक नाव विसरली. आणि तुमच्या नामकरणात किती खर्च झाला आहे? सांगा ना. काहीच नाही. मग आपलं नाव कोण लक्षात ठेवणार आहे? तरीसुद्धा माझं नाव कोणीतरी लक्षात ठेवावं असं वाटत असेल तर एकमेव काय करा? गुणांना धारण करा. कारण समाजामध्ये गुणाला महत्त्व आहे की रूपाला महत्त्व आहे? गुणाला महत्त्व आहे. कावळा आणि कोकिळेचं उदाहरण तुम्हाला माहित आहे ना. कावळा कोकिळा दिसायला एकसारख्या, पण वसंत ऋतू आल्यावर कोकिळा सिद्ध होते. तसं सिद्ध होण्याचं काय तुमच्याजवळ आहे का तंत्र? तर आपलं नाव सिद्ध होणार आहे. मग सिद्ध होण्यासाठी काय करावं? एक तर दाता व्हावा, एक तर वीर व्हावा, एक तर ज्ञानवान व्हावा. सिद्ध होण्यासाठी काय करावं? दान द्यावं. सिद्ध होण्यासाठी काय व्हावं? वीर व्हावं. आणि सिद्ध होण्यासाठी काय करावं? ज्ञानवान व्हावं. यापैकी एक तरी आपल्याजवळ आहे का? आहे. म्हणून तर आम्ही कीर्तनात बसलोय. मला एवढा मोठा सप्ताह आयोजन केलेलं आहे. हे काय दान दिल्याशिवाय होणार आहे का हो? खूप मोठं दान तुम्ही दिलं म्हणून एवढा सुंदर सप्ताह झाला. खूप मोठं ज्ञानाचे पिपासू आहेत. म्हणून तुम्ही हे ज्ञान श्रवण करत आहात. आणि खरोखर अशा पद्धतीच्या दिनचर्या आम्हाला ज्यांनी शिकवल्या त्यांना आम्ही संत चरण म्हणतो. एवढंच नाही, याच्यापेक्षा पुढं सांगितलं. वीरशैव तत्वज्ञानी म्हणजे काय? तर वी म्हणजे विद्या आणि र म्हणजे रमण. विद्येमध्ये स्नान करता आलं पाहिजे. पाण्यामध्ये स्नान तर सगळेच करतात. आता लहान मुलं तर दिवसातून 4 वेळा आंघोळ करतात, आहे की नाही? पण त्या स्नानानं काय होणार आहे? शरीराची शुद्धी होणार आहे. पण या ठिकाणी आम्ही कशासाठी आलोय? मनाची शुद्धी आणि बुद्धीची शुद्धी करण्यासाठी. आणि मनाची आणि बुद्धीची शुद्धी करायची असेल तर ज्ञान नावाच्या सरोवरामध्ये स्नान केलं पाहिजे. आणि ते स्नान करायचं असेल तर वीरशैव तत्वज्ञानी जगद्गुरू परवा दिवशी येत आहेत, लक्षात ठेवा. ते सामान्य जगद्गुरू नाहीत. वीरशैव तत्वज्ञानी. फक्त परवा आम्ही विचार सांगितला महास्वामीजींना 1.5 वर्षापूर्वी, असा आपल्याला अभंग गाथा छापायचा आहे. महास्वामीजींनी त्याला होकार दिला. आपल्या वीरशैव धर्मातले जे सप्तरत्न गाथा आहे त्याचं पुनर्प्रकाशन काशीपीठातर्फे केलं. एवढं ज्ञानाच्या बाबतीमध्ये काम केलेलं आहे. वीरशैवांचे धर्मग्रंथ 28 आगम, 9 उपनिषद, वृत्ती प्रभाकर, ब्रह्मसूत्री या सर्व ग्रंथा लुप्त पावलेले होते. त्या सर्व ग्रंथांना पुनरुत्थान करणारं तत्व म्हणजे काशी जगद्गुरू. एवढंच नाही, काशीला गेल्यावर आमच्यासारख्या शिकाऊ मुलांना शिक्षण घ्यायचं म्हणलं तर महाराज काय करावं लागायचं? आडनाव बदलावं लागायचं, शर्मा लावावं लागायचं, मग शिकायला मिळत होतं. जगद्गुरूंनी आता ते सगळं बंद केलं. डायरेक्ट ज्या आडनाव आहे, जे नाव आहे त्या नावानंच त्या ठिकाणी शिकण्याची व्यवस्था केली. एवढंच नवं, आशिया खंडातली नंबर 1ची युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीला वीरभद्र
जगद्गुरूंनी 300 एकर जमीन दान दिली होती. त्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या धर्माचं शिक्षण नव्हतं, त्या डिपार्टमेंटमध्ये आपल्या धर्माचं शिक्षण ओपन केलं. तिरुपतीला शिक्षण नव्हतं, त्या ठिकाणी ओपन केलं. एवढं मोठमोठं कार्य केलेलं आहे. आपल्या बुद्धिपटलाच्या बाहेरलं कार्य आहे. कारण मी जे जे सांगितलं तुमच्या कुठंच बसलं नसेल ते. एवढं मोठं काम केलं आहे. कशासाठी? स्वतःसाठी नाही महाराज. एकमेव वीरशैव तत्त्वज्ञानी. वीरशैवांचं तत्त्वज्ञान जगत उपयोगी कसं आहे, वीरशैवांचं तत्त्वज्ञान आत्मसात केल्यावर समाधान किती मिळतं, खरोखर समाधान मिळतं. आणि म्हणून वीरशैवांचं तत्त्वज्ञान सांगणारे जगद्गुरू तुमच्या गावामध्ये येतात. म्हणजे साक्षात गंगा यायली. गंगा आता गंगा यायली, पण आंघोळ केली तर आहे. काही जण गंगेवर किशेच चोरतात, किशेच मारतात, आहे की नाही? किशेच मारतात. बरेच जण काशीला गेले की आम्हाला सांगतात, महाराज गेलो पण माझा किसा मारला हो म्हणतात. कुणी म्हणतात गळा मारला. म्हणलं दाबला नाही ना. पण उद्या जी काशी येणार आहे ती ज्ञान देणारी काशी येणार आहे. त्यांचं दर्शन सर्वांनी घ्यावं अशा पद्धतीचा भाव परवा दिवशी आपल्याला पाहावयास भेटणार आहे. मला काय सांगायचं आता लक्षात घ्या. आता शेवटच्या चरणावर आलेलो आहे. शेवटच्या चरणावर लक्ष्मण म्हणे त्याते आणि पाय ध्याता दुःख कैचे. बघा, 2 शिष्य होते आणि गुरूंची सेवा करत, देवाची सेवा करत होते. सेवा करता करता देव प्रसन्न झाले. महाराज प्रसन्न झाल्यावर वर मागा म्हणले. मी तुमच्यावर प्रसन्न झालो, तुम्ही सप्ताह चांगला केलात, अन्नदान चांगलं केलं, चांगले गायक बोलवले, चांगले मृदंगाचार्य बोलवले, चांगले कीर्तनकार बोलवले, आहे की नाही? चांगला माईक लावला, चांगली चांगली लोक ऐकायला आले, सर्व काही चांगलं झाले. मी तुमच्यावर प्रसन्न झालो, वर मागा. आता ते दोघं सेवा करत होते म्हणून वर द्यायला देव तयार झाले. त्या दोघांपैकी एक होता भोळा आणि एक होता चतुर. भोळा म्हणला, देवा तुम्हाला काय द्यायचे ती द्या, तुम्हाला सगळंच कळतंय. चतुर म्हणला, आता तुम्ही मागायला सांगताय म्हणल्यावर मागतो म्हणले, पण तुमच्याकडे हाय काय ते तरी सांगा म्हणले. काय म्हणलं ते? चतुर होतं ना. ते काय म्हणलं, तुमच्याकडं आहे काय ते तरी सांगा. मग देवानी सांग, माझ्याकडं 2 वस्तू आहेत म्हणले. कोणकोणत्या वस्तू आहेत? ते म्हणलं, एक लोखंडाचा गोळा आहे आणि एक चांदीचा गोळा आहे म्हणले. मग ते हुशार होतं, चतुर होतं, ते म्हणलं अगोदर मी मागणार म्हणले. आता समजा, आता अगोदर त्याला मागायचं आहे. काय मागल? लोखंडाचा गोळा की चांदीचा गोळा? काय मागायला पाहिजे? लोखंड. चांदीचा गोळा मागितला त्यानं. चतुर होता, त्यानं काय मागितला? चांदीचा गोळा. त्यानं चांदीचा गोळा घेतला. आता गप बसाव की? ते गप बसलं नाही. ज्याच्या लोखंडाचा गोळा गेला त्याला म्हणलं, बघ म्हणले, तू तेवढीच सेवा केली, मी तेवढीच सेवा केली. तुला किती? तुला किती? चांदी नाही, तुला किती? लोखंडाचा गोळा. आणि मला किती? चांदीचा गोळा. चांदी महाग आहे की लोखंड महाग आहे? हो, हां, चांदी महाग आहे. बघा, सोन्याचं दुकान जवळ आहे काय की? चांदी महाग आहे. अशी दोघांची भांडणं लागली आणि देव पाहत होते. आणि त्यावेळी देव म्हणले, अरे सोडून दे, जे भेटलं ते नशिबानं भेटत असते, सोडून द्या. कसं सोडावं म्हणले? चांदीवाला म्हणाला. कसं सोडावं म्हणले? मग तेवढ्यात ज्याला लोखंड मिळालं ते म्हणला, तुला अक्कल नाही म्हणले. मी एकदा ऐकलं, 2 वेळा ऐकलं, 3दा ऐकलं, आता व्यवस्थित ऐक म्हणले. तू संतांच्या सानिध्यात राहिलायस का? हो म्हणला, राहिलाय. मग राहून सुद्धा परिवर्तन नाही. मग म्हणलं, आमचं काम बेडकीसारखं आहे म्हणला. कमळाच्या बुडाशी राहते, काय खाते? चिखलच खाते. मकरंद मात्र लांबून लांबून येतात. कमळातला काय खातात? मकरंद खातात महाराज. मग मकरंद खायचं जीवन चांगलं की माती खाण्याचं जीवन चांगलं? मकरंद खाण्याचं जीवन चांगलं आहे ना. आणि म्हणून सानिध्य मिळालं म्हणजे आपण हुशार झालो अशातला अर्थ नाही. त्यासाठी काय लागतो? विवेक लागतो. तसं ते लोखंड ज्याला मिळालं होतं ते म्हणालं, तुला शास्त्र कळत? अरे ते म्हणला, कळत नाही, सांगा की म्हणले. अरे परीस लोखंडाला सोनं करतं, चांदीला सोनं करतं असं कुठं लिहिले का म्हणले? सांगा ना मला. परीस कशाला सोनं करतं? लोखंडाला की चांदीला? लोखंडाला करतं, बरोबर आहे. आणि चांदीला सोनं करत
नाही. मग आता सांग म्हणले किंमत कुणाची जास्त आहे? लोखंडाची किंमत जास्त आहे की चांदीची किंमत जास्त आहे? म्हणले लोखंडाची. लोखंडाची किंमत जास्त झाली की नाही? कशामुळं? परिसाच्या संगतीमुळं. तसं आमची किंमत वाढली कशामुळं? महादेवाच्या संगतीमुळं, संतांच्या संगतीमुळं. अभंगाचं शेवटचं केलं.